हॅलो नमस्कार मित्रांनो, पीडब्ल्यू ची फायनल आन्सर की आलेली आहे मित्रांनो। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा आपला टेलिग्राम चॅनल आहे। या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल। त्या लिंक वरती क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला ही पोस्ट भेटेल मित्रांनो। तर बघा राज्य उत्पादन शुल्कची रिस्पॉन्स शीट उपलब्ध झालेली आहे। या लिंक वरती क्लिक करायचे मित्रांनो आणि तुमचा लॉगिन आयडी पासवर्ड टाका आणि तुम्हाला तुमची आन्सर की पाहायला मिळेल। काही डाऊट आला तर कमेंट मध्ये विचारा। ठीक आहे, आता आपण तलाठी भरतीकडे वळूया मित्रांनो। तर बघा मित्रांनो, तलाठी भरती 2023 ची जवळपास 23 जिल्ह्यांचा निकाल लागलेला आहे आणि जवळपास बघा मित्रांनो 13 जिल्ह्यांचा निकाल पेंडिंगला आहे, कारण की त्या जिल्ह्यामध्ये पेसा कायदा लागू आहे। तर त्या जिल्ह्यांचा निकाल कधीपर्यंत लागेल त्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे। जस्ट आजच आपण तो व्हिडिओ 10 वाजता अपलोड केला होता। तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की चेकआउट करा मित्रांनो। ठीक आहे, तर बघा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की तलाठी भरतीमधून आता बघा तुमची निवड यादी सुद्धा आलेली आहे तलाठी भरतीची आणि मित्रांनो तुमची प्रतीक्षा यादी सुद्धा आलेली आहे मित्रांनो। तर यामधून कोणते विद्यार्थी अपात्र होऊ शकतात याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि काय रिझन आहे मित्रांनो ज्या रिझन मुळे विद्यार्थी अपात्र होऊ शकतात। तर या ठिकाणी बघा मित्रांनो यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत या पीडीएफ मध्ये। तर बघा वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिले असा अर्थ होत नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या। त्यानंतर बघा उमेदवाराची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळखपत्रे, कागदपत्रे, प्रमाणपत्रे, पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सदर प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे। उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची, खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध बाद ठरवल्यास वैद्यकीय तपासणीच्या अहवालानुसार अपात्र ठरवल्यास संबंधित उमेदवाराचे नाव वरील निवड यादीमधून कमी करण्यात येईल व प्रतीक्षा यादीतील गुणाक्रमे पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल। दिव्यांग उमेदवाराच्या नावासमोर दर्शवण्यात आलेला तपशील शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक नुसार दिव्यांगासाठी शासनाने सुनिश्चित केलेल्या पदानुसार नमूद करण्यात आलेला आहे। सदरीलचा तपशील या ठिकाणी पुढील प्रमाणे आहे। लागू समांतर आरक्षणामध्ये दर्शवण्यात आलेल्या संक्षिप्त पदाचा अर्थ या ठिकाणी बघू शकता मित्रांनो। हे तुम्ही ज्या पदामध्ये भरलेला आहे संक्षिप्त पदामध्ये फॉर्म, त्याची तुमच्याकडे सर्व कागदपत्रे डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहेत। कोणत्याही प्रकारची खोटी माहिती आढळल्यास मित्रांनो तुमचं निवड रद्द होऊ शकते मित्रांनो, हे लक्षामध्ये घ्या। आणि हेच विद्यार्थी मित्रांनो अपात्र होतील ज्यांची या सर्व कॅटेगरी मधून ही जी या ठिकाणी टीप दिलेली आहे यामध्ये बसत नाहीत जे विद्यार्थी, ते सर्व विद्यार्थी अपात्र होतील आणि जे प्रतीक्षा यादीमध्ये विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना चान्स भेटेल, ते पण गुणानुसार। ज्या विद्यार्थ्याला प्रतीक्षा यादीमधील ज्या विद्यार्थ्याला जास्त गुण असणार त्या विद्यार्थ्याचा चान्स बनेल की त्याचं निवड यादीमध्ये नाव येईल मित्रांनो। तर बघा मित्रांनो तलाठी भरती रिलेटेड हीच अपडेट होती आणि हीच महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती, म्हणून आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।